मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पुन्हा आपल्याला शिक्षक भरतीबाबत चर्चा करायची आहे. तुम्हाला माहीतच आहे की शिक्षक भरती सध्या महत्वाच्या टप्प्यावर आलेली आहे आणि शिक्षक भरती 2022 चा टप्पा सध्या सुरू आहे. यामध्ये जो पहिला फेज कंप्लीट करण्यात आलेला आहे तो मुलाखती शिवाय म्हणजे 1:1 या रेशो मध्ये फर्स्ट फेज अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आलेला आहे. ते त्यामध्ये कुठल्याच प्रकारची त्यांनी मिस्टेक ठेवलेली नाही किंवा त्याच्याकडे आपण असं म्हणू कुठल्याच प्रकारचं बोट दाखवण्यासाठी जागा सुद्धा राहिलेली नाही. इतक्या पारदर्शकपणे जो 11,085 शिक्षक उमेदवारांची निवड झालेली आहे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये, तो फेज त्यांनी कंप्लीट केलेला आहे. मग आता पुढचा जो फेज येणार आहे तो एक तर रूपांतरित आहे आणि रूपांतरित नंतर मुलाखतीसह हा फेज येणार आहे. मग मुलाखतीसह हा जर फेज खाजगी शैक्षणिक संस्थेचा येणार आहे त्यावेळेस सुद्धा ही जी शिक्षक भरती पारदर्शकपणे पार पडेल का असा प्रश्न बऱ्याच शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. त्याचं कारण असं आहे मित्रो, काल मी जो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये मी असं लिहिलं होतं की मुलाखतीच्या वेळेस शिक्षक उमेदवारांना विचारल्या जाणारे सर्वसामान्य प्रश्न आणि त्याच्यामध्ये आमचे जे काही शिक्षक उमेदवार बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांनी बऱ्याच प्रमाणात असं विचारलेलं आहे की सर हे तर प्रश्न आहेतच पण या सोबत आणखी एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा आहे की ह्या मुलाखती कशासाठी घेण्यात येतात. आता मित्र, कशासाठी ह्या मुलाखती घेण्यात येतात तर याच्यासाठी आपल्याला थोडस डिटेल्स मध्ये यावर चर्चा करावी लागणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये खाजगी शैक्षणिक संस्थेचा जन्म झालेला आहे आणि खाजगी शैक्षणिक संस्थेचा जन्म कसा झाला तर असं म्हणतात की शाळेची निर्मिती कोण केली तर शाळेची निर्मिती समाजाने केली. शाळेची निर्मिती कोणासाठी केली तर समाजासाठी करण्यात आलेली आहे. आणि ही जेव्हा शाळेची निर्मिती समाजाने समाजासाठी करण्यात आली त्यावेळेस या निर्मितीला कुठल्या तरी कायद्याच्या चौकटीमध्ये आणावं यासाठी स्कूल कोड निर्माण करण्यात आला आणि या स्कूल कोड नुसार खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक भरती करण्याचा पूर्ण अधिकार संबंधित शैक्षणिक संस्थेला दिला आहे. बघा हे स्कूल स्कूल कोड नुसार खाजगी शैक्षणिक संस्थेची जी शाळा संहिता आहे त्यानुसार मित्र मी बोलतोय. खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये अनुदान प्राप्त असो विना अनुदान असो की आणखी कुठली असो, त्यांनी जी शाळा निर्माण केलेली आहे जी संस्था त्यांनी रजिस्टर केली ती संस्था रजिस्टर करून त्यांनी शाळेसाठी रीतसर परवानगी घेतली. परवानगी घेतल्यानंतर त्यांनी शाळा सुरू केली आणि शाळा सुरू केल्यानंतर त्या शाळेमध्ये जे मनुष्यबळ लागते त्याच्यामध्ये टीचिंग आहे, नॉन टीचिंग आहे, हे सगळं भरण्याचा जो काही अधिकार आहे तो त्या संबंधित शैक्षणिक संस्थेला या स्कूल कोडनं दिलेला आहे. परंतु काय झालं की या नंतर याविषयी बऱ्याचशा तक्रारी शासन दरबारी मांडण्यात आलेल्या आहेत. ह्या तक्रारी शासन दरबारी मांडण्यात आल्यानंतर
किंवा लिखित स्वरूपात आल्यानंतर ज्या वेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि शिक्षण मंत्री हे विनोदजी तावडे होते, त्यावेळेस त्यांनी यामधला जो काही समजा गैरप्रकार होत असेल त्या गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून पवित्र पोर्टलचा जन्म झाला मित्र. हे लक्षात घ्या, ही याची पार्श्वभूमी आहे. आणि या पवित्र पोर्टलमध्ये त्यावेळेस दोन्ही सभागृहात हा कायदा पास झाल्यानंतर या पवित्र पोर्टलनुसार स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात, नगर परिषदच्या शाळा येतात, महानगरपालिकेच्या शाळा येतात आणि आणखी काही कटक मंडळांच्या काही शाळा असतील त्या आणि खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था यामध्ये जे काही मनुष्यबळ पाहिजे शिक्षकांच्या स्वरूपामध्ये अध्यापन करण्यासाठी ते पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात यावं असं स्पष्ट त्या कायद्यामध्ये होतं. आणि त्याच्यामध्ये 1:1च होतं म्हणजे ऍज पर टॅटच्या गुणवत्तेनुसार. तर त्यानंतर हे जे खाजगी शैक्षणिक संस्थांचे जे काही महामंडळ आहे हे कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये असं पटवून दिलं आहे की स्कूल कोडनुसार शिक्षक भरतीचा जो काही हक्क आहे तो भरण्याचा शिक्षक आमच्या संस्थेमध्ये स्वतःच्या संस्थेमध्ये जे काही शिक्षक भरती करण्याचा अधिकार आमचाच आहे आणि हे पवित्र पोर्टल आमच्या अधिकाराला बाधा आणत आहे अशी त्यांनी स्पष्ट भूमिका त्यावेळेस कोर्टामध्ये मांडली. आणि मांडल्यानंतर 2017च्या भरतीमध्ये कोर्टाने असे आदेश दिलेले आहेत की काही हरकत नाही, तुम्ही पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक उमेदवार पाठवतो म्हणताना पाठवा, पण त्यांचा अधिकार आहे तो कुठला, तर मुलाखत घेण्याचा. म्हणून माननीय कोर्टाने असं सांगितलं की त्यांच्याकडे जर एक पोस्ट असेल तर टॅटच्या गुणवत्तेनुसार तुम्ही 10 शिक्षक उमेदवार तिथं पाठवा आणि 10 शिक्षक उमेदवार पाठवल्यानंतर त्या 10 शिक्षकापैकी कोणत्याही एकाची निवड करण्याचा अधिकार हा शिक्षण संस्थेचा आहे. आणि त्यासाठी माननीय कोर्टाने 30 गुण ठरवून दिलेले होते. त्यापैकी 15 गुण हे पर्सनल इंटरव्ह्यू साठी आणि 15 गुण हे अध्यापन कौशल्यासाठी आहेत. मग आता एकाच 10चं प्रमाण ठरल्यानंतर 2017ला पुन्हा शासनाकडे त्यावर काही शिक्षक उमेदवारांनी तक्रारी नोंदवल्या की आमचा टॅटचा स्कोर हा सर्वात जास्त होता, आमचा पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा चांगल्या प्रकारे तिथं झालेला आहे, आमचं अध्यापन कौशल्य म्हणजे आम्ही आमचा पाठ वर्गामध्ये सुद्धा चांगला घेतलेला आहे, तरीही त्यांनी आम्हाला डावललेलं आहे. म्हणजेच जो काही टॅटच्या स्कोअर नुसार कमी गुण असणारा जर एखादा व्यक्ती असेल खालचा तर त्याची निवड त्या संबंधित शिक्षण संस्थेने केलेली आहे. अशा मित्र हो बऱ्याच प्रमाणात तक्रारी शासन दरबारी आल्या. मग त्यामुळे शासनाने पुनश्च एक मध्यंतरी जी आर काढला आणि तो जी आर त्यांनी असा काढला की एकाच 10 ऐवजी आम्ही एकाच 3च पाठवतो. म्हणजे त्याच्यामधली जी कॉम्पिटिशन्स आहे मित्र हो ती कमी करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो शासनाने केलेला आहे. परंतु ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्थेचं मंडळ होतं त्यांचा हट्ट होता की आम्हाला एकाच 3 नको, आम्हाला एकाच 10च पाहिजे. त्यासाठी पुनश्च ते औरंगाबाद हायकोर्टामध्ये गेले आणि औरंगाबाद हायकोर्टाने जो काही एकाच 3चा निर्णय शासनाने घेतला होता तो रद्द बातल ठरवला आणि एकाच 10चाच निर्णय जो आहे पूर्वीचा 2017चा तो मित्र कायम ठेवला.
त्यामुळे या भरतीमध्ये आता 2022च्या भरतीमध्ये ज्या शिक्षक उमेदवारांनी मुलाखतीसहचे प्राधान्यक्रम भरलेले आहेत त्यांना टॅटच्या गुणवत्तेनुसार एका पोस्टसाठी 10 व्यक्तींना पाठवण्यात येणार आहे आणि त्या 10 व्यक्तीपैकी एकाची निवड करणं हा सर्व त्या म्हणजे हा पूर्णपणे त्या शिक्षण संस्थेचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे त्या 30 गुणापैकी ज्याला हायेस्ट गुण मिळतील त्याची निवड तिथं होणार आहे. मित्र, आता माझं म्हणजे तुमच्याशी मला याच्यावर असं डिस्कशन करायचं आहे की पहिला फेज हा पारदर्शकपणे राबवलेला आहे विदाउट इंटरव्ह्यूचा. म्हणून आपण आपल्या शासनाचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. आपले जे शिक्षण आयुक्त आहेत मांढरे साहेब, त्यांचं सुद्धा जेवढं कौतुक करायचं तेवढं थोडंच आहे, कारण त्यांनी खरोखरच तो पारदर्शकपणे पहिला फेज पार पाडलेला आहे. मग आता आमची अशी अपेक्षा आहे मांढरे साहेबांकडनं की ठीक आहे, शिक्षक निवडीचा अधिकार खाजगी शैक्षणिक संस्थेचा आहे, पण जसा तुम्ही पहिला फेज पारदर्शकपणे पार पाडला तसा मग इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्या शिक्षकाची निवड 10 पैकी पारदर्शकपणे होईल का, हा प्रश्न आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. त्याचं उत्तर त्यांना अपेक्षित आहे साहेब, आणि त्याचं उत्तर आपण द्यावं. कारण कसं आहे की तिथं फक्त 30 गुणावर तुम्ही निवड ठेवलेली आहे. तुम्ही तिथं अशी निवड ठेवली असती की त्याचे गुण अधिक 30 गुण याच्यापैकी जो हायएस्ट आहे त्याची निवड करावी. असं जरी केलं असतं तरी याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात पारदर्शकपणा आला असता, असं हे माझं वैयक्तिक मत आहे साहेब. आणि आपण हे असं होत असेल तर करावं. कारण आम्हाला काय हरकत नाही, आम्ही म्हणजे आपल्याला त्यांचं जे शासन जे सन्माननीय औरंगाबाद हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन आपल्याला करावंच लागेल. तर शेवटी तो कोर्टाचा निर्णय आहे, काही प्रश्नच येत नाही. तुम्हाला एकाच 10 तिथं पाठवाच लागतील. पण या 10 कॅन्डिडेट पैकी जो एक कॅन्डिडेट निवडला जाणार आहे, एक शिक्षक उमेदवार निवडला जाणार आहे, हा शिक्षक उमेदवार पारदर्शकपणे निवडल्या जावा, यासाठी तुम्हाला जर काही करता येत असेल तर आपण करायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. करण्यासारख्या गोष्टी शासनाकडे बऱ्याच आहेत. करण्यासारख्या गोष्टी शासनाकडे बऱ्याच आहेत, कारण शासनाने ठरवलं तर शासन काहीही करू शकते. आता आपल्याला याच्यामध्ये काय करता येईल, तर मी नंबर 1 तर सांगितलं की फक्त ही निवड 30 गुणावर न ठेवता आपण जर सन्माननीय कोर्टाला जर विनंती केली तर ठीक आहे, इंटरव्ह्यू घेण्याचा अधिकार त्यांचा आहे, आम्ही एकाच 10 त्यांना पाठवण्यास तयार आहे, पण फक्त 30 गुणाऐवजी ही नियुक्ती टॅटचे मार्क्स अधिक 30 गुण पैकी मिळालेले मार्क्स यामध्ये जो हायएस्ट येईल त्यावर करावी, अशी विनंती जर आपण सन्माननीय कोर्टाला केली तर याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात पारदर्शकपणा येऊ शकते. नंबर 1. नंबर 2, मला असं वाटते की आपण जेव्हा मुलाखती विना म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूची निवड यादी आपण लावल्यानंतर आपण तिथं तक्रार निवारण व दुरुस्ती समिती नेमली. त्याबद्दल आपलं जेवढं अभिनंदन करायचंय तेवढं थोडंच आहे. पुनश्च एकदा मी शासनाचे या बाबतीत अभिनंदन करतो, कारण आपण शेवटच्या घटकाला न्याय मिळेल अशी व्यवस्था तिथं साहेब केलेली आहे, काही प्रश्नच येत नाही. मग अशीच एक समिती आपण जर समजा नेमली वैध इंटरव्ह्यू साठी, म्हणतो आता मुलाखतीसह जी काही निवड प्रक्रिया खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये पार पडणार आहे
त्यासाठी सुद्धा एक समिती आपण अशीच एक नियुक्त करायची. कारण काय, तर आपण जर अशी समिती नियुक्त केली आणि या समितीने जी काही मुलाखत घेतल्या जाते त्या संस्थेच्या कार्यालयामध्ये किंवा त्या संस्थेच्या शाळेमध्ये, त्यावर जर झूम मीटिंगद्वारे जर निगराणी ठेवली तर आणखी याच्यामध्ये बराच म्हणजे हे होणार आहे, पारदर्शकपणा येणार आहे. कारण सर मला सांगा, एखादा उमेदवार आहे त्याचं अध्यापन चांगलं झालं, त्याचा पर्सनल इंटरव्ह्यू चांगला झाला, त्याचा टॅटचा स्कोअर चांगला आहे, पण त्याला वेगळ्याच कारणासाठी त्यांनी त्याला डावललेलं आहे, तर त्यांनी न्याय कुठं मागावा आणि कसा मागावा, हाही एक याच्यामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण तो उमेदवार तर सगळ्याच ठिकाणी उतरलेला आहे, मग त्याला न्याय मिळाला पाहिजे. मग याच्यासाठी एक तर त्या पर्सनल इंटरव्ह्यूचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, त्याच्या अध्यापनाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सांगा आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग तुमच्या पवित्र पोर्टलवर अपलोड करायला लावा. म्हणजे त्याच्या अध्यापनानुसार आणि त्याच्या पर्सनल इंटरव्ह्यू नुसार त्याला गुण देण्यात आले की नाही हे तुम्हाला पाहता येणार आहे शासनाला. नाहीतर या 30 गुण कसे दिले हे कसं समजायचं, म्हणजे याच्यामध्ये पारदर्शकपणा आहे किंवा नाही हे त्या शिक्षक उमेदवारांनी कसं ठरवावं, हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून एक तर याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, किंवा दुसरं असं की जसं तुम्ही तक्रार निवारण आणि दुरुस्ती समिती नेमली, तशी एक समिती या इंटरव्ह्यू साठी नेमावी. खासगी शैक्षणिक संस्थेमध्ये जे काही इंटरव्ह्यू घेतल्या जातात त्या इंटरव्ह्यू साठी एक समिती आपण नेमायला पाहिजे. आणि ह्या संस्था किती रजिस्टर झालेल्या आहेत, 1189 संस्था तुमच्याकडे रजिस्टर झालेली आहेत. तर या पूर्ण संस्थेचा जर तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपमध्ये त्यांच्या अध्यक्ष आणि काय जे सचिव असतील ते सगळे त्याच्यामध्ये मेंबर करून टाकायला पाहिजे. आणि यांचे मेंबर करून टाकल्यानंतर की ज्या दिवशी इंटरव्ह्यू घेतात त्या दिवशी यांनी झूम मीटिंगची लिंक या ग्रुपवर टाकून द्यायची. आणि तुमची जी तिथं समिती आहे त्या समितीने जर त्याचं ऑब्झर्वेशन थोड्याफार प्रमाणात केलं तर याच्यामध्ये मला असं वाटते बऱ्याच प्रमाणात पारदर्शकपणा सर येऊ शकते. मांढरे साहेब, तुम्ही हे करावं अशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही करता म्हणूनच तुमच्याकडनं आम्ही इच्छा बाळगतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण या पहिल्या फेज मध्ये आम्ही बघितलेलं आहे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून ती भरती पार पडलेली आहे, याच्यामध्ये कुठलीच आमच्या मनामध्ये मांढरे साहेब शंका नाही. फक्त आमची शंका इथे येऊन राहिली की ही जी मुलाखतीसह शिक्षक भरती आता पार पडणार आहे ही पारदर्शकपणे होईल किंवा नाही, ही एक शंका आमच्या मनामध्ये आहे. त्यामुळे ही शंकेचं निरसन करण्यासाठी आपल्याला जर काही उपाययोजना करता येत असतील तर आपण अवश्य त्या उपाययोजना कराव्यात. मी माझ्या अनुभवातून ह्या 1-2 उपाययोजना आपल्याला सांगितल्या. नंबर 1 ची उपाययोजना मला असं वाटतंय की टॅट आणि 30 गुण हे मिळून रँक ठरवावा, म्हणजे त्याची मेरिट लिस्ट ठरवावी, त्याचा निकाल ठरवावा त्या उमेदवारांचा. मला नंबर 1 हे वाटते. नंबर 2, जे 10 उमेदवार तिथे इंटरव्ह्यूला जातील त्यांचं पर्सनल इंटरव्ह्यूचं आणि अध्यापनाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्या निकालासोबतच अपलोड करण्यात यावं. हा सुद्धा एक त्याच्यामधला आपल्याला 2 नंबरचा भाग करता येईल, म्हणजे याच्यामध्ये पारदर्शकपणा येईल. आणि तिसरं मला असं वाटतंय साहेब की जर जेव्हा इंटरव्ह्यू आपण जर 1189 हे जे शिक्षण संस्था चालक आहेत यांच्या अध्यक्ष म्हणा किंवा यांच्या सचिवाचा जर एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपमध्ये ज्या दिवशी इंटरव्ह्यू आहे त्या दिवशी यांनी जर झूम मीटिंगची जर लिंक पाठवली आणि ती लिंक जर व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्यात आली, तुम्ही जर तिथं ती त्याच्यावर क्लिक करून त्या लिंकवर जर ती इंटरव्ह्यू तुम्ही बघितली की ही इंटरव्ह्यू कशा प्रकारे घेतल्या जाते आणि या इंटरव्ह्यू मध्ये हे उमेदवार कशा प्रकारे उत्तर देतात, त्यांचं जर तुम्ही अध्यापन कौशल्याचं थोडंफार जरी निरीक्षण जर तुम्ही केलं तर तुम्ही या मुलाखतीसह मुलाखतीसह शिक्षक नियुक्त करण्याच्या प्रक्रियेला
अधिक न्याय देऊ शकाल असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणावंसं वाटते सर. आणि आपल्याकडनं खरोखरच या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जे शिक्षण पद्धती आहे, ज्या काही शाळा आहेत, फार त्यामध्ये म्हणजे हे आहे. कारण तफावत आहे. कारण काही अनुदान प्राप्त आहेत, काही सेल्फ फायनान्सचे आहेत, काही कायम अनुदान प्राप्त आहेत, काही सीबीएसईच्या शाळा आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत. आणि महाराष्ट्रातल्या समाजाचं जो काही समाज आहे, त्यांची एक अपेक्षा आहे की आमच्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. कारण आज परिस्थिती फार विचित्र आहे सर. शाळेमध्ये विद्यार्थी नाहीत. शिक्षक शिकवण्यास तयार आहेत पण विद्यार्थी नाहीत. विद्यार्थी कोचिंग क्लासमध्ये जाऊन बसलेले आहेत. आपण जर 11वी-12वीचा विचार केला 10वी पासून, तर फार वाईट परिस्थिती याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. यावर मांढरे साहेब आपण जरूर तोडगा काढू शकता. जर गुणवत्ताधारक शिक्षक उमेदवारांची जर नियुक्ती झाली आणि शाळेमध्ये प्रामाणिकपणे जर ते शिक्षक टीचिंग करायला तयारच आहे, काही प्रश्नच येत नाही, आणि शाळेमध्ये जर प्रामाणिकपणे टीचिंग शिक्षक करण्यास तयार आहेत, तर विद्यार्थी हजर राहणारच आहे, काही प्रश्नच येत नाही. म्हणजे ही एक समस्या सुद्धा सुटून जाईल असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास आव्हान करायचं आहे. म्हणून माझी शेवटी एकच विनंती राहील सर, की तुम्ही मुलाखती सह जे शिक्षक भरती आहे ही पारदर्शक कशा प्रकारे होईल यावर जरूर नियोजन करावं. कारण आमचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठी शंका या बाबतीत निर्माण झाली आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की ही जी शिक्षक भरती आहे ही पारदर्शकपणे होऊच शकत नाही, असं त्यांच्या मनामध्ये ठाम बसलेलं आहे. असे ते प्रश्नच त्या कमेंट्स बॉक्स मध्ये विचारतात. त्यांचं म्हणणं आहे की ही जी मुलाखत आहे ही फक्त गैरमार्गासाठीच आहे, बाकी दुसरं याच्यामध्ये काहीच नाही, असं त्यांच्या मनामध्ये ठाम बसलेलं आहे. तर हे यांच्या मनातनं आपण काढण्याचा जरूर प्रयत्न करावा अशी मी आपणास विनंती करतो. आणि आजच्या या चर्चेला, या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथं फुल स्टॉप देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, याला लाईक करा, याला जरूर शेअर करा जर तुम्हाला हा आवडला असेल. आणि याच्यामधल्या ज्या काही मी सूचना केलेल्या आहेत त्या सूचना तुम्हाला जर योग्य वाटत असतील तर हा व्हिडिओ शक्य तितक्या ठिकाणी शेअर करा. आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता मी आजच्या आपल्या या चर्चेला इथं पूर्ण विराम देतोय.